सर्व समस्या मानव निर्मित आहे आणि सरकार निर्मित आहे असं म्हणायला काही हरकत नाही। या देशाची लोकसंख्या 140 करोड लोक आहेत। महाराष्ट्राची लोकसंख्या 14 कोटी आहे। 12 कोटी लोक महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत। जेवढे तेवढे 14 कोटी लोक आहेत ते सर्व शेतकऱ्यांची लोक आहेत, पोरं आहेत। जे सत्तेत बसली ते सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहेत। जे विरोधात आहे ते सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहेत। जे वेगवेगळ्या पक्षाचे सतरंजा उचलणारी लोक आहेत ते सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहेत। या देशाचं संविधान बाबासाहेबांनी बनवलं। या देशातला गरीब पिचलेला त्या सर्व लोकांना स्वयंपूर्ण आणि स्वयंशासित होण्यासाठी घटना लिहिली। जर ह्या देशाच्या संविधानाचा सर्वात जास्त वापर आणि सर्वात जास्त फायदा जर कोणी घेतला असेल तर तो ह्या देशाच्या ब्राह्मणाने घेतला, ह्या देशाच्या ब्राह्मणी व्यवस्थेने घेतला, ह्या देशाच्या ब्राह्मणाची चाटोगिरी करणाऱ्या लोकांनी घेतला। हे जे इथं दिसतंय कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यामध्ये जी अनेक लोक आहेत, संचालक लोक, ही सर्व संचालक लोक शेतकऱ्याची पोरं आहेत। त्या सर्व संचालक लोकांना शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे। त्या सर्व संचालकांना मुंबईच्या पणन महासंघावर इथल्या डायरेक्टर संचालक लोकांनी निवडून दिलं आहे। मुंबईच्या पणन महासंघावर शेतकरी लोक आहेत। राळेगावच्या FMC वर शेतकऱ्याची पोरं आहेत। हे सर्व समाजामध्ये जेव्हा भाषण करतात, समाजामध्ये जेव्हा वोट मागण्यासाठी येतात, समाजामध्ये जेव्हा चर्चा करत असतात, समाजाचं जेव्हा आंदोलन होतं आणि जेव्हा ही लोक मंडपात येतात तेव्हा शेतकऱ्याच्या कडून बोलतात। पण माझ्या आता जो कागद आहे हा कागद सरकारचा कागद आहे। महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास आणि विनिमय पणन महासंघ जे आहे, शेतकऱ्यासाठी कृषी मंत्रालय आहे, त्याचा जे मंत्री आहे त्याचा हा कागद आहे। यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विनिमय अधिनियम 1963 नियम 32 घ अंतर्गत प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाने हे लोक हमी भावापेक्षा कमी दराने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल खरेदी करतात, त्या सर्व लोकांवर कारवाई करण्याची जबाबदारी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर आहे। म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवावर आहे। हा कायदा बोलतोय, हा सरकारचा कागद आहे, हे माझ्या घरी बनवलेला नाही। काय म्हणता सरकारचा कागद कृषी उत्पन्न बाजार समितीचा? महाराष्ट्र व कृषी उत्पन्न विनिमय आणि विकास, जे व्यापारी शेतकऱ्यांचा माल हमी भावापेक्षा कमी दरात जर कोणी खरेदी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राळेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाच्या हातात आहे। आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव हमी भावापेक्षा कापूस, सोयाबीन किंवा शेतकऱ्यांचे माल
जर कोणी घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा त्याला अधिकार आहे. मग माझ्या समोर प्रश्न उपस्थित होतो, जर शेतकऱ्याला माहिती आहे की आमच्या कापसाला भाव हमी भाव सरकारचा 8,000 रुपये आहे, पण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरकारनं जाहीर केलेला 8,100 हमी भाव अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. मग माझा दुसरा प्रश्न आहे, आमच्या शेतकऱ्याला 12 तास 10 तास काम करता येतं, कापूस पिकवता येतो, त्याचं वखरण निंदण डवरण सर्व करता येतं, फवारा मारता येतो, घामानं मेहनतीनं पिकवलेला कापूस तो बाजार समितीमध्ये घेऊन येतो, पण भाव मागण्याचा त्याला अधिकार आहे त्याला हे माहीतच नाही. पणन महासंघाचे असे काही नियम तयार केलेले आहेत हे सुद्धा त्याला माहिती नाही. ही आमच्यासाठी केवढी मोठी शोकांतिका आहे. ही आमच्यासाठी केवढी मोठी शोकांतिका आहे. याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही वर्षाआधी 2-4 वर्षाआधी आम्ही एक आंदोलन केलं होतं. पहिल्या दिवशी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 300 ते 400 बैलबंड्या कापसाच्या आल्या होत्या आणि त्या पहिल्या दिवशीच्या सर्व लोकांना त्या लोकांनी 4,000 रुपये कापसाला हमी भाव दिला आणि त्यातल्या काही उरलेल्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या घेतल्या आणि त्या लोकांनी इथल्या जे आहे कॉन्ट्रॅक्टर लोक अडतवाले लोकांनी 200 रुपये की 400 रुपये त्याला कमी भाव दिला. ही गोष्ट मला जेव्हा समजली तेव्हा आम्ही लोकांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या सर्वच्या सर्व अडत असणाऱ्या लोकांना त्या सर्व अडत्यांना पहिल्या दिवशी जो 4,000 रुपये भाव दिला तोच परत 4,000 रुपये भाव त्याला देण्यासाठी आम्ही बाध्य केलं. तेव्हा मला हा नियम आहे हे पण माहिती नव्हतं. असा काही सरकारचा कायदा आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. असा काही सरकारचा GR आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण आत्ताच्या घडीला या ठिकाणी जर कोणी अडत असलेला माणूस किंवा FMCचे जे लोक आहेत हे लोक जर माझं भाषण ऐकत असेल तर त्यांना मी इथून सूचना वजा विनंती करतो आणि विनंती वजा सूचना करतो की उद्या जर या FMC मध्ये जो काही कापूस येणार त्या कापसाच्या लोकांना कापूस असणाऱ्या शेतमालाचा भाव जर 8,100 रुपयापेक्षा कमी जर देत असाल, जर एखादा अडते 8,100 पेक्षा कमी भाव त्या कास्तकाराला जर देत असेल आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव त्या अडत्यावर कायदेशीर कारवाई करत नसेल तर आम्ही या FMC मधल्या FMCचा जो अध्यक्ष असेल, FMCचा जो उपाध्यक्ष असेल आणि FMCचा जो सचिव असेल त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. कारण हे जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि अधिकाराची गोष्ट बोलण्यासाठी आहे, हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी आहे. पण आताच्या घडीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जेवढे काही संचालक बसलेले आहेत ते सर्वच्या सर्व व्यापारी आहेत आणि व्यापारी लोक अडते असणारे लोक हे सुद्धा व्यापारी आहे. त्याच्यामुळे या सर्व लोकांचा साठगाठ आहे ना. अध्यक्ष बोलायला त्या गोष्टीचा तयार आहे, सचिव बोलायला तयार आहे आणि उपाध्यक्ष सुद्धा बोलायला तयार नाहीत. उद्या ज्या लोक ह्या FMC मध्ये कापूस घेऊन येतील, कापूस गाड्या घेऊन येतील, त्यांना आमची विनंती आहे, जर कोणी व्यापारी अडत असलेला माणूस 8,100 रुपये जर भाव देत नसेल तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन इथल्या सचिवावर
गुन्हे दाखल करण्यासही मागे पुढे पाहणार नाही. हा मी एकट्यामध्ये बोलत नाही, माझा व्हिडिओ चालू आहे आणि हे आम्ही सर्वांच्या समोर बोलत आहे. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि याचा परत आम्ही तिसरा जो चरण आहे ते चरण प्रत्येक आमदाराच्या घराला घेराव करण्याचं, हे सुद्धा आम्ही इथला जो आमदार आहे स्थानिक आमदार अशोकरावजी उईके, त्याचं तर इथं घर नाही आहे, पण शोधू आम्ही त्याचं घर आणि त्याच्या घराला घेराव करण्याचा आंदोलन आम्ही याच्याही पेक्षा मोठ्या स्वरूपात करू. मित्रांनो, हे जे आंदोलन आहे हे शेतकऱ्यासाठी आहे. या देशातल्या कुठल्या शेतकऱ्याला, या देशातल्या शेतकऱ्याच्या पोराला बीजेपीच्या सतरंजा उचलायला सांगा, लय लवकर उचलते. काँग्रेसच्या सतरंजा उचलायला सांगा, खूप लवकर उचलते. दुसऱ्या कुठल्या राजकीय पक्षाच्या सतरंजा उचलायला सांगा, लवकर उचलते. पण त्याला त्याचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी जे अधिकार संविधानानं दिलेले आहे ते वाचण्याचा त्याच्यात इंटरेस्ट नाही, त्याला माहिती नाही. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, स्वतःचा उद्धार जर करायचा असेल तर उद्धार व्हावं लागेल. तू स्वतःच्या तुझ्या जीवनाचा शिल्पकार होऊ शकतो, तू स्वतःच्या जीवनाचा उद्धार करू शकतो. तुमचा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. आताच्या घडीला हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. कारण तुम्ही पाहता या देशामध्ये हुकुमशाही चाललेली आहे. आमचं सर्व संविधान संपलेलं आहे, संविधानाने दिलेले हक्क अधिकार संपलेले आहे. आमच्याजवळ काहीच एक शिल्लक नाही. फक्त आमच्याजवळ एक वोट करण्याचा अधिकार होता. तो वोट करण्याचा अधिकार ईव्हीएम मशीन संपून टाकला आहे. एका माणसाला इथला जो आमदार आहे उईके साहेब, मागच्या वेळेस जे निवडून आले तेव्हा त्यांना 314 वोट ईव्हीएम मशीननं जास्त दिले होते. अरे एक वोटमुळं गावातला सरपंच आणि उपसरपंच पडत असतो. इथं 314 वोट उईके साहेबांना जास्त आले. त्याच्यामुळं उईके साहेब आमच्या मतावर तुमच्या मतावर निवडून आलेले नाही, मोदी साहेब आमच्या मतावर तुमच्या मतावर निवडून आलेले नाही, तर ते ईव्हीएम ना निवडून आणलेले लोक आहेत, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि भविष्यात आपण या आंदोलनासोबत जुळाल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. संयोजकांना मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आणि ज्या लोकांना याच्या संदर्भात अजून जास्त माहिती पाहिजे असेल त्यांनी जयराज ऑटोमोबाईल मध्ये या आणि आमच्यासोबत चर्चा करा. धन्यवाद.